गोष्ट आहे. मात करायला शिका. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असला, लाटा पसरत असल्या, वादळ वारा सुटलेला असलं आणि या सगळ्या संकटांची झुंज ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल. सर्वोत्तम व्हायचं ना हे यायलाच हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सतत लढत असतो, भिडत असतो, झगडत असतो. अशांची क्षमता कौशल्य विकसित झालेली तुम्हाला दिसते. सतत सावलीत असतात, त्यांची थोड्या उन्हानंही दमछाक होते. त्यातून आमची व्यवस्थाच अशी आहे म्हणजे आमचा मुलगा लहानपणी रांगत अंधाऱ्या खोलीकडे निघाला की मागणं दटावला, ए नको जाऊ, भाऊ आहे. तो तिथूनच गर्दीशी फिरतो. तो भाऊ त्याच्या डोक्यात इतका बसतो की पुढे 2 पोरांचा बाप झाला तरी तो अंधारात जात नाही. तर मला गणितच कळत नाही. पण तुम्ही कुणी भाऊ बघितलाय का? कोणाला दिसलाय का? तो कशाला भीतीचा भाऊ त्याच्या डोक्यात घालतो आम्ही मला कळत नाही. दोबळत नेबळत करून टाक. अडचण काय आव त्याला सांग ना. जातोय ना अंधारात जाऊ दे. दिवसा सूर्य असतो म्हणून उजेड, रात्री सूर्य नसतो म्हणून अंधार. बाकी बदल काहीच नसतो. सगळं जसं तसंच असतं. काय होईल जास्तीत जास्त दिसणार नाही अंधारात. थोडी नाही दिसू दे. हेच कळेल. ठीक आहे पडेल, पडू दे ना, लागेल होऊ दे ना, रक्त येऊ दे ना, वेदना होईल होऊ दे ना. अरे हे सगळं सोसेल, सहन करेल. त्यावेळी तर संकटांशी भिडायचं सामर्थ्य त्याच्यात येईल. भिडू द्या ना. कुतूहल का मारता त्याचं? सतत भीती कशासाठी? ते स्पर्धा परीक्षांबद्दल सुद्धा तसंच ते नसतं. काहीतरी दुसरा पर्याय ठेव. अनेकांनी नुसतीच आयुष्य वाया घालवली. आता एसटी ड्रायव्हर आहे, कुणाला सांगता कलेक्टर व्हायला निघालाय त्याला. कशासाठी? क्षमता प्रत्येकात आहे, सामर्थ्य प्रत्येकात आहे. एकतर पहिली ओळख करून घ्या. एकदा सामर्थ्याची ओळख झाल्यावर त्याला विकसित करायला लागा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी सातत्यानं सांगतो, कुणाचं फार ऐकू नका. मला एक सांगा, अभ्यास कोण करणार? परीक्षेला कोण बसणार? पण नोकरी पुढे कोण करणार? त्याचं ऐकायचं काय? बुद्धी तुमची, कष्ट तुमचं, धडपड तुमची. त्यात अडचण काय झाली आपल्याला सवय सल्ले विचारायची. मग कसं करू? मग तो काय 3 वेळा कलेक्टर झालाय? अरे तुमचं सामर्थ्य तुम्हाला माहिती, तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती. इतरांना काय विचारत फिरता? म्हणजे आमची सगळ्यात मोठी अडचण काय? एखाद्याने काही करू पाहायचं, एखाद्याने काही नवं करायचं म्हणलं की पहिले पाहू हे सांगणारे खूप नको. एक गाव होतं छोटस, गावाच्या बाहेर एक टेकडी. त्या टेकडीवर आतापर्यंत कुणीच गेलं नाही. कुणी तिकडे फिरकत येईल. लोकांच्या डोक्यात पक्क बसलं त्या टेकडीवर कुणी आतापर्यंत कुणीच गेलं नाही. आणि जो गेला दिसला. कुणीच फिरकत नव्हतं तिकडे. इतकी डोक्यात भीती त्या टेकडीची काय जायला नाव. मला तुमच्यासारखी जरा नव्या दमाची ताज्या रक्ताची पोरं एकत्र आली आणि काहीतरी वेगळं कर. काय आपण स्पर्धा ठेवूया. आपल्या गावाबाहेरच्या टेकडीवर कोण पहिल्यांदा पोहोचेल मोठं बक्षीस ठेवू. क्रांतिकारी निर्णयच होता. ते ठरलं त्यांचं सगळं नियोजन. स्पर्धे बिर्धेचं सगळं पुकारलं सगळ्या गावात. जो कोणी त्या टेकडीवर चढेल त्याला एवढं बक्षीस दिलं जाईल. याची वार्ता जशी पसरली तशी गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी एकत्र आली. हे काय पोराने काढले नवीनच? कशासाठी बिनकामाचा विषय शिकला? तिकडे कोण गेलंय का आतापर्यंत? गेलेलं परत आलाय का आतापर्यंत? पोरांना थांबवायला पाहिजे. सगळं गाव त्या पोरांच्या मागं. उगा काहीतरी काढू नका, असला काहीतरी उद्योग करू नका. क्रिकेटच्या मॅचेस घ्या, आम्ही नाही म्हटलंय का? वर्गणी आम्ही देतो. म्हणजे टेकडीवर जायचं काय काढू नका. पोरं हट्टाला पिटलेली. आम्हाला काही कळत नाही. एकदा बघू द्या तरी काय टेकडीवर आहे ते. स्पर्धा नियोजित केली, दिवस ठरला, वेळही झाली, सगळी लोक गोळा झाली. अख्ख्या गावातून कशी बशी 8 लोक टेकडी चढायला तयार. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद. 8 लोकांवर स्पर्धा चालू. तरी ज्येष्ठ मंडळी सांगतात कशासाठी नसतं धाडस करतात? दुसरे काही कामं नाहीत का? जगात कर्तृत्व गाजवायला दुसऱ्या काही संधी नाहीत का? टेकडीवर गेलंच पाहिजे का? नाही गेलं तर काय बिघडणार आहे का? तिथं काय सोन्याची खाण आहे का? कुणी सांगितलंय? आई बापाला काय आणखी 4-5 आहेत का? कशासाठी धडपड करता येईल? नका जाऊ. ऐका आमचं म्हणणं आहे का? त्या 8 मधली 2 बाजूलाच. मोठी खोटी नाहीत सांगणार. अनुभव असल्याशिवाय बोलणार नाही. मग काय करू? राहू दे. झाली ना 2 कॅन्सर. आता राहिले 6 जणांच्यावर स्पर्धा सुरू. ते गोळी बिडी झाडायचं सुरुवात करायचं सुरू. परत माणसं या 6 जणांभोवती. नीट विचार करा. उगाच काही कारण नाही, काही गरजही नाही. नाही पोचला म्हणून तुम्हाला कोणी काय फासावरही देणार नाही. काही अडलेलं नाही जायचं, काही गरज नाही. आता ही 6 हट्टाला पेटली. नाही काय व्हायचं ते होत्या. एकदा बघतोच काय होतंय ते. 6 जण शर्यतीला सुरुवात. बघता ते गोळी बिडी झाडली. त्यांनी ती टेकडी चढायला सुरुवात केली. आणि बघता पोरं पुढं खालना आरुळ्या चालल्यात. अरे नका जाऊ. ऐका आमचं. कशाला वेडं धाडस करता? या माघारी. कुणी सांगितलंय तुम्हाला? काय पोरं ऐकायलाच तयार नाही. पोरं सर वर चढली आणि तेवढ्यात एक जण ठेचकाळलं आणि धाड दिशी खाली. दुसरा त्याला उचलायला धावला. काय छान. असं कधी होत नाही. एवढे गड किल्ले चढलं पण असं नव्हतं पडलं. कोणीतरी उगाच मागणं खेचल्यासारखं वाटलं. मी जातो. दुसरा म्हणला का तू जातोय तर मी थांबून काय करू? तुला सोडायला मी पण येतो. आली दोघं खाली. आता राहिले 4. झाली स्पर्धा. परत हे चढायला सुरुवात. खालची लोक सांगतातच उगा धाडस करू नका. आता अर्ध्यात पोचलाय पण झालं. गेलं ना टेकडीवर. हे आता माघारी. त्यात समाधान मानावं माणसानं. उगाच नाही ते नसतं धाडस करू नये. अतिरेक वाईट असतो. उगाच काहीतरी करू नका. या खाली. ती 4 पुढे जायला लागली. तेवढ्यात एक जण चालता दमछाक झाल्यासारखा खाली बसला. मला काय झालं? गड्या आज काय
काहीतरी वेगळंच. मग काय जमायचं नाही लागलं. निम्मा आलोय पण अजून एवढं जातून तो म्हटला मग मी पण खाली दोघं खाली दोघं राहिले. दोघं फक्त निघालेत वर निघाले. त्यातला एक जण तर तरा 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 पुढे निघाला. त्या दुसऱ्याच्या तर त्याच्यात अंतर राहिलं मागं. आणि 2 नंबरचा जो होता तो पुढे बघता बघता त्यांनी एकदम मागं वळून बघितलं. मागं कोणच नाही दिसलं. म्हटलं हे जाईल वर. माझं काय झालं तर खाली धरायला पण कोण नाही. त्यानं जे सरळ युटर्न मारला थेट तळालाच. तो एकटा मात्र चालत राहिलाय खालनं आरोळ्या ठोकतायत, खालनं सगळे सांगतायत बोलावतायत. याचं लक्ष नाही, ऐकायला तयार नाही. सातत्यानं चिकाटीनं चिट्टीनं एक एक पाऊल उचलत राहिला आणि अखेर त्या टेकडीवर पोहोचला. तो पोहोचल्याबरोबर खालच्या लोकांनी जयघोष करायला सुरुवात केली. जय जयकार झाला. जिंकला बस. माणसं अर्ध्यापर्यंत पळत गेली. तो खाली उतरत होता, खांद्यावर उचलून घेतलं. मिरवणूक काढायची याची. मिरवणूक तिथनं वाजत गाजत चालू झाली. तरी पण ती ज्येष्ठ मंडळी त्याला एका बाजूला घेऊन विचारत राहिली, पण तुला जमलं आतापर्यंत कुणीच केलं? आतापर्यंत कुणाला शक्य झालं नव्हतं. आतापर्यंत काय टेकडीच्या शिखरावर कोणच पोहोचलं? तुला जमलं कसं? तू केलंच कसं? हे यश मिळवलंच कसं? तो काय बोलेनाच. गदगद हलवा. अरे सांग ना कसं काय जमलं? तसं एक म्हातारा म्हणलं त्याला कशाला विचारताय? ते बहिर आहे. मी सरळ सांगतो, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता, निकाल लागेपर्यंत बहिरे व्हा. अजिबात ऐकायचं नाही. राजहंसासारखं राहा. दूध फक्त प्यायचं, पाणी दिले जा. माणसं उलट करतात. दूध टाकून येतात पाणी. सकारात्मकता पेरणारी माणसं किती आणि नकारात्मकतेनं आपल्याला मागं ओढणारी माणसं किती याचा विचार करता येईल. माणसं आसपास असतात सगळ्यांच्याच. यशस्वी कोण होतं? त्याच्या भोवतीचं वातावरण सकारात्मक. ते चेअर अप करतं. चल पुढं अडचण नाही, चल पुढं. त्यांच्या सातत्यानं उगाच सांगत राहा. ते स्पर्धा आम्ही म्हटलं आता पुढच्या वर्षी कर शुभमंगल. 18 वर्ष योग्य असं वाटत. त्याचा निर्णयच होता. एक सांगू, या जगात तुम्हाला पराभूत करणारं दुसरं कोणीच. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता. आणि या जगात तुम्हाला दुसरं कोणीच जिंकून देऊ शकत नाही. फक्त तुम्हीच स्वतःला जिंकून देऊ शकता. त्यामुळे काही नाही विषय. ठाम निर्णय घ्या. एकदा ध्येय ठरलंय ना, जायचंय ना, काय व्हायचं ते होऊ दे. खैरे होऊन जा पूर्ण. आणि पावलं उचलत राहा सतत. बस बाकी काय नाही. अडचणी येणारच आहे. ठरवून घ्या आधीच. मी का सातत्यानं सांगतो, दृष्टी नको, दूरदृष्टी हवी. नियोजन हवं. अडचणी येणारच आहेत, अडथळे येणारच आहेत, पण माझ्या क्षमता कौशल्य पाहिजे हे ठरवून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मात करायला शिका. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असला, लाटा पसरत असल्या, वादळ वारं सुटलेलं असलं आणि या सगळ्या संकटाची झुंज ज्यावेळी तुम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचाल त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल. सर्वोत्तम व्हायचं ना, हे यायलाच सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मी परवा एकाला विचारलं, मग कसं आयुष्यात कधीच घोड्यावरनं पडलो नाही. तुमलं कसं काय? कधी बसलोच. पडणार कोण नाही, ते बसणार नाही. माणसं निर्णय का घेत नाही? चुकलो होतं. अरे घेतला तर कळेल ना बरोबर का चुकीचा. अडचण काय आहे? पटकन निर्णय घ्या. जो काही असेल तो निर्णय घ्या. करायचा नाही चल बाजूला. अजिबात वेळ घालवायचा ना. अनेक माणसं मी बघितली 25 वर्ष नुसता विचारच करतात. 50शीत कळतं. विचारलं असतं तर बरं झालं. आता उपयोग काय आहे? पण कुठलाही निर्णय पटकन घ्या.